नमस्कार, महासागरच्या खरी खरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते। आपल्या देशात रामाला मानणारा मोठा वर्ग आहे, परंतु काही लोक रावण वृत्तीचे असतात। या दशमुखी रावण वृत्तीच्या माणसांचे प्रतिनिधित्व करणारे ज्यांच्या नावात संत आहे, पण ते ज्या पद्धतीने बोलले त्या वसंत देशमुख यांच्या भाषणाबद्दल त्यांच्याच पक्षातील अनेकांच्या मनात खंत आहे। कोणत्याही महिलेबद्दल वक्तव्य करताना काही मर्यादा पाळणे अत्यंत आवश्यक असते। कोणी एकेकाळी एकाच पक्षात असलेले विखे आणि थोरात यांचे तेव्हाही सख्य नव्हतेच, पण गेल्या लोकसभा निवडणुकीत थोरात यांच्या पक्षाने विखेंच्या पक्षाला सत्तेपासून पारखे केल्यामुळे विखे यांचा पक्ष ज्या भूमिका घेत आहे त्याचे समर्थन त्यांचा पक्षही करू शकत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे। विखे पाटील अहमदनगर जिल्ह्यातील प्रख्यात घराणे आहे। सध्याच्या विखे पाटलांचे पंजोबा असलेल्या विठ्ठलराव विखे पाटलांनी महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांची मुहूर्तमेढ रोवली होती। त्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू स्वतः अहमदनगर जिल्ह्यात आले होते। अशा या मातब्बर घराण्यातील माजी खासदार यांच्या समर्थनासाठी पाजीपणा करणाऱ्या वसंत देशमुख यांना आता प्रचंड संतापाचा आणि रोषाचा सामना करावा लागत आहे। बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉक्टर जयश्री थोरात यांच्या बाबत धांदरफळ येथील सभेत जी मुक्ताफळे या देशमुखांच्याकडून उधळण्यात आली त्याचे पडसाद 2 दिवसांपासून संगमनेर मध्ये उमटत आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले, निषेध सभा घेतली आणि त्या वसंत देशमुखांवर कारवाई करावी अशी मागणी केली। आपल्या नातीच्या वयाच्या मुलीबद्दल म्हातारचळ लागलेला माणूसच अशी विधाने करू शकतो। जी वसंत देशमुख यांनी अश्लाघ्य विधाने केली ती पातळी सोडूनच आहेत। या गलिच्छ पातळीवरील वक्तव्यासाठी देशमुख यांना पक्षातूनही आणि ज्यांच्यासाठी भाषण केले त्यांच्याकडूनही तोंड देखले का होईना समर्थन मिळत नाही। यावरून देशमुख यांचे वर्तन कोणत्याही परिस्थितीत समर्थन करण्यासारखे नाही हेच दिसून येते। आपल्या वक्तव्यामुळे आपण आपल्या नेत्याच्या पक्षाचेच नुकसान करीत आहोत हे वसंत देशमुख यांना समजत नाही काय? महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सुद्धा पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलेले आहे। हे घाणेरडे वाचाळ प्रकरण विखे पाटलांच्या विरोधात जाणार हे नक्कीच आहे। विरोध करण्यासाठी आपली पातळी सोडून जे वक्तव्य करण्यात आले याबद्दल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। ते फरार झाले होते। आता पोलिसांनी त्यांचा शोध घेतला आहे, पण या वक्तव्याचे कवित्व संपूर्ण निवडणुकीत विखेंच्या पक्षाला अतिशय त्रासदायक ठरणार आहे असे आम्हाला वाटते। निवडणुकीत जय पराजय हा होतच असतो। एका गटाचे दुसऱ्या गटाशी पटत नाही। अनेकदा एका पक्षात राहूनही गटागटांच्या गटबाज्या सुरूच असतात। महाराष्ट्रात एक काळ असा होता जेव्हा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे एकछत्री नेते होते, तेव्हा काँग्रेस पक्षातच जिल्ह्यात 2-2, 3-3 गट होते, पण प्रत्येक गटाचे नेते यशवंतरावच होते। त्यावेळी सर्वोच्च नेत्याचा दरारा इतका होता की त्यांनी डोळे वटारताच दुसरा गट दातखिळी बसल्यासारखा गप्प बसत असे। आता प्रत्येक पक्षातच किती गट आहेत याची प्रचिती उमेदवारांच्या घोषणेबरोबरच दिसून येत आहे। इकडून तिकीट नाकारले की कधी आपल्या मित्र पक्षांबरोबर तर कधी अगदी विरोधी पक्षांबरोबर जायला कोणालाही लाज लज्जा वाटत नाही। निवडणुकीतील प्रचार करताना जी सभ्यता पाळली जात होती ती आता लोप पावलेली आहे। काल बोलताना ज्यांचा विरोध केला त्याचाच प्रचार करण्याची पाळी आता त्या विरोधकांच्यावर आलेली आहे। हे सर्व आपण बघत आहोत। त्यामुळे विरोध करताना एवढा विरोध करा की कधी समर्थन करण्याची वेळ आली तर अजिबात लज्जा वाटू नये आणि आपले हसे होऊ नये। पण आम्ही वर म्हटल्याप्रमाणे सत्ता तुरणाम न भयम न लज्जा अशी परिस्थिती आलेली आहे। हे सत्तातूर आता असुरांसारखे वागत आहेत, म्हणूनच त्यांचा सूर मधुर लागण्याऐवजी एवढा बसाडा लागतो आहे की त्यामुळे तो सूर कशा पद्धतीने बेसूर होतो हे कोणालाच कळत नाही। वसंतरावांनी जो गलिच्छपणा केला आहे त्याचा सर्व पक्षीय निषेध झालाच पाहिजे। या लेखाच्या निमित्ताने एवढेच सांगावेसे वाटते। अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर। अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर। नमस्कार।